पाताळगंगाच्या वाटेत असलेला उबली बसवणा. पाताळगंगा 1.25 मैलावर मिलिंगाची नदी आहे. या ठिकाणी जाण्यासाठी इकडे सुंदर डोंगर तर दुसरीकडे पाणी अशी वाट आहे. याच ठिकाणी पाताळ गुप्ताली अशी भावना आहे. परंतु तसे नसून लिंगाची नदी बेलझाडा जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे समुद्राला मिळते. नदीच्या प्रवाहाच्या मान्यामुळे येथील दगड झिजून गेले गोल झाल्यामुळे या नदीला लिंगाची नदी असे नाव मिळाले आहे. पाताळगंगा किंवा लिंगाची नदी वेगळी नाही, पण कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. येथून कर्नाटकात तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा या नद्यांबरोबर सहप्रवास करीत आहेत. आंध्र राज्यात शिरते. शैल्यातील ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, रुद्रगिरी यांच्या मध्ये पाताळगंगा, नंतर लिंगाची नदी आणि पुढे पुन्हा कृष्णा या नावाने समुद्राला मिळते. पाताळगंगेच्या पाणी काळसर दिसते. मगध राज्यकन्या चंद्रावती हिने ते आपल्या वडिलांना आपल्या शापामुळे येथील पाणी काळसर दिसते अशी लोकांची कल्पना आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. अत्यंत खोल असलेल्या काळसर दिसते.